पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ऑलिम्पिकमधील आजचा दिवस कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद ठरला. राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीचा सुपुत्र असलेल्या स्वप्नील कुसाळेनं शूटिंगमध्ये 50 मीटर राफल 3 पोझिशन प्रकारात दमदार कामगिरी नोंदवत अंतिम फेरीत स्थान पटकावलंय. स्वप्नीलच्या या यशामुळे भारतासाठीच्या आणखी एका पदकाची आशा पल्लवित झालीय. वयाच्या 12व्या वर्षापासून शूटिंगमध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या स्वप्नीलच्या कांबळवाडी ते पॅरिस या प्रवासाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक्स स्पर्धेमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील स्वप्नील कुसाळे यांनी 590 गुण मिळवत 7वं स्थान मिळवलेलं आहे. उद्या त्यांचा अंतिम सामना होत आहे. त्याच्याकडून संपूर्ण देशाला सुवर्ण पदक मिळवण्याची आशा पल्लवित झालेली आहेत. आपण त्यांच्या आईवडिलांच्याकडून तो कसा घडला आणि त्यांनी कशी जिद्द बाळगली याविषयी आपण जाणून घेऊया. गेले 10 ते 12 वर्षे स्वप्नील हा आता या खेळाचा सराव करत आहे. त्याची मेहनत आणि त्याचा सराव हा फार म्हणजे आपण त्याची तुलनाच करू शकत नाही असा विषय आहे. कारण तो कधी थकला नाही, कधी दमला नाही आपला सराव करत असताना. आणि त्याच्या गुरुवरती त्याचे जे कोच आहेत, दीपाली देशपांडे मॅडम असतील किंवा त्याच्या अगोदरचे कोच होते शिंदे सर असतील, देशमुख सर असतील, या त्यांच्यावरती त्याची फार मोठी श्रद्धा होती. आणि ऑलिम्पिकचं पदक जिंकायचंच या उद्देशाने तो आता या ठिकाणी उतरलेला आहे. 2020 साली त्याचं सिलेक्शन थोडक्यात रोखलं गेलं आणि त्याला नाराज झाला. पण 24 साली आपण हे सिलेक्शन झालंच पाहिजे, आपण ऑलिम्पिक खेळायचंच या उद्देशाने उतरला आणि त्याच्या सुदैवानं त्याचं सिलेक्शन झालं. तो आता उद्याच्या फायनलमध्ये खेळणार आहे. मला खास अगदी सांगावंसं वाटतं की तो 100% या ठिकाणी उद्याच्या स्पर्धेत जिंकेल. माझ्या पांडुरंगाचा विश्वास आहे, मला पाठिंबा आहे, त्याला सपोर्ट आहे, देशवासियांच्या शुभेच्छा आणि प्रेम आहे आणि नक्कीच तो आपल्या पदकाला रोषणी घालेल असं मला वाटतंय. ग्रामीण आणि या ग्रामीण संस्कृती ह्याच्यात सुद्धा ह्या खेळाकडे कशा प्रकारे तो ओढला किंवा त्याचं नैपुण्य तुम्ही कसं ओळखलं? नाही, त्याला सुरुवातीपासूनच तो शांत प्रवृत्तीचा होता आणि त्याला नेमबाजी खेळ आवडायचा. पण आमच्याकडे तशी काही सुविधा नव्हती, त्यामुळे आम्ही त्याला काय केलं की त्याच्या खेळातून तो पुढे संगत गेला आणि त्याला नेमकं त्याला आवडीचं क्षेत्र मिळालं. बालेवाडीमध्ये तो तिथून त्यांची यंत्रणा आहे नाशिकमध्ये, त्या यंत्रणेत तो सामील झाला आणि तिथून त्याच्या नेमबाजीला सुरुवात झाली. त्यानं कधी मागोवळ बघितलं नाही. तो नेहमी आपल्या चढत्या प्रमाणात आपलं काम करत गेला. त्याच्या आईसुद्धा आपल्यासोबत आहेत. आईसुद्धा त्यांची म्हणजे तो घडतानाच्या आठवणी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. माझा मुलगा स्वप्नील या खेळामध्ये उतरलेला होता. तिथून घरदार त्याला काही माहिती नव्हतं. तिथून सणवार त्याला माहिती नाही. मुलगा माझा खेळायला जाण्यासाठी त्यानं प्रगती केली. घरात अपेक्षा केली नाही. घरच्या माणसाने सांगितलं त्याला घरी ये, तर तो म्हणला माझं करिअर मोठं करायचं आहे, घरी येऊन मी काय करू असा बोलायचा. त्याला सणवार असं काही माहिती नाही. तो असा प्रगती करीत तो पुढं चालला. मुला भेटायला तो आमच्याबरोबर ये कधीतरी इकडे, तर तो काय बोलायचा, मम्मी मी करिअर माझं मोठं करायचं आहे म्हटलं. ह्या खेळात तो पुढं चालत गेला आणि इथून पुढं मग असाच सराव त्याचा चांगला ठरला. रामकृष्ण हरी. त्याचा भाऊसुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडूनही त्याच्या काही आठवणी आपण जाणून घेऊया. मी सूरज कुसाळे, स्वप्नील कुसाळे माझे मोठे भाऊ. मला अभिमान वाटतो की माझे मोठे भाऊ स्वप्नील ऑलिम्पिकसाठी एवढ्या मोठ्या गेमसाठी ते क्वालिफाय झालेले आहेत आणि उद्या त्यांची फायनल आहे. तर त्यांना आमच्या पूर्ण परिवारातर्फे तसेच आमच्या गावातील सर्व नागरिक आणि देशवासियांतर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांची ही मेहनत आणि त्यांचं कष्ट हे आता दिसून येत आहे, एवढंच बोलू शकतो. स्वप्नीलनं आपल्या करिअरसाठी सणवार उत्सव आणि घरचे जे सुविधा आहेत त्यासुद्धा पाहिले नाहीत. त्यानं आपल्या करिअरसाठी मोठं कष्ट घेतलं आणि तो ऑलिम्पिकला पात्र ठरलेला आहे. त्याचा आता उद्या अंतिम सामना आहे. या अंतिम सामन्यामध्ये
तो देशाला सुवर्णपदक मिळवून देईल अशी आशा सर्वांनाच आहे, सर्व देशवासियांना आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.